नमस्कार मित्रांनो, देशामध्ये नरेंद्र मोदींचं अतिशय जुलमी सरकार आहे. लोकशाहीचा संकोच होतोय. सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्सना म्हणजे सामान्य लोकांची गाऱ्हाणी मांडणाऱ्या संघटनांना बोलू दिलं जात नाहीये. आणीबाणीत ईडी सीबीआय आणली नव्हती, आता त्याचा वापर होत आहे. ही सगळी वाक्य आपल्याला परिचित आहेत. गेली 2-2.5 वर्ष एकाच बाजूने ते सगळं चालवलं जात आहे. सरकारविरुद्ध कुठलंही आंदोलन असो, त्या आंदोलनात तरुणांना पुढे करायचं, महिलांना पुढे करायचं आणि हा एक प्रकारचा उठाव आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण करायचं. आणि मग सरकारला माघार घ्यायला लावायची आणि म्हणायचं, बघा सरकार घाबरलं, देशातल्या लोकशाही पुढे सरकार झुकलं, सरकार वाकलं. आता त्याच औषधाचा डोस पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मिळत आहे. आज कोलकाता आणि हावऱ्यामध्ये जे काही झालं ते बांगलादेशच्या घटनांची आठवण करून देणारं होतं. शेख हसीनांना जसं देश सोडून पळून जावं लागलं, तशा प्रकारची परिस्थिती बंगालमध्येही उद्भवू शकते अशी भीती ममता बॅनर्जींना वाटते. आणि त्यामुळे त्या कोणताही चान्स घ्यायला तयार नाहीये. मुद्दा फक्त RG कार हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार होऊन तिची हत्या करण्याचा नाहीये. मुद्दा फक्त पोलिसांकडून, या हॉस्पिटलच्या आणि मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाकडून हा मामला रफादफा करण्याचा किंवा दाबून टाकायचा तेवढ्या पुरता मर्यादित नाहीये. मुद्दा आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सलग 13-14 वर्ष सत्तेत आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी सत्ता राबवलेली आहे, दडपशाहीचा वापर करून पोलिसांना हाताशी धरून जो कोणी विरोधात बोलेल त्याला अटक करा, कायदेशीर नोटीस पाठवा, धमकवा. आणि ग्रामीण पातळीवर तर रक्तरंजित पद्धतीने हा सरकारचा वरवंटा चालतो. संदेश खाली सारख्या प्रकरणात आपण बघितलं असेल, महिलांवर अत्याचार करण्यात येतात. निवडणुकांतल्या विजयानंतर विरोधी पक्षांना, भाजपाला मतदान करणाऱ्यांची घरं जाळली जातात, त्यांना पळवून लावलं जातं. अशा सगळ्या घटना बंगालमध्ये घडतात आणि लोक सांगतात, हो पण डाव्यांच्या राजवटीत 50,000 लोक मारले गेले होते, म्हणजे हे होतंय पण हे कमी आहे. म्हणजे स्वतःला देशाच्या सांस्कृतिक अस्मितेचा मानबिंदू समजणारं बंगाल लोकशाहीच्या बाबतीत एवढं हिंसक आहे असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण शेवटी जी गोष्ट बांगलादेशमध्ये होते ती गोष्ट कलकत्त्यातही होऊ शकते, कारण शेवटी लोक तीच आहेत. धर्म बदललाय पण लोक तीच आहेत, बंगालीच आहेत. आणि जेव्हा ढाक्यामध्ये गोष्टी घडतात तेव्हा बंगालमधल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना प्रेरणा मिळते आणि बांगलादेशमधल्या घटनांना, बघा आता मोदी तुमच्याबरोबरही हेच होणार आहे अशा प्रकारच्या वल्गना करणाऱ्यांना आता नेमकी कोणती भूमिका घ्यायची हा प्रश्न पडलाय. आज झालं काय तर पश्चिम बंगालमध्ये एका छात्र संघटनेने, पश्चिम बंगा छात्र समाज, तशी फारशी परिचितही नसलेली ही संघटना आहे, त्या संघटनेने पश्चिम बंगालच्या सचिवालयावर, मंत्रालयावर, तिथे नबाना म्हणून ममता बॅनर्जींचं कार्यालय आहे, नबाना अभिजन रॅलीचं आयोजित करण्यात आलं होतं की ममता बॅनर्जींच्या कार्यालयावर, सेक्रेटरिएटवर मोर्चा घेऊन जायचा आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करायची की बस झालं, बंगालमध्ये दडपशाहीचं सत्र, गुन्हेगारीचं सत्र बस झालं, आता राजीनामा द्या. आणि ही बातमी पसरल्यावर 4 विद्यार्थी नेत्यांना अटक करण्यात आली. आणि आज जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला सगळीकडे बॅरिकेड्स वगैरे लावून ठेवली होती आणि मग लाठीचार्ज झाला. जमावाला पांगवायला वेगवेगळ्या गोष्टी, अश्रुधूर वगैरे वापर करण्यात आला. आणि कशा पद्धतीने बंगाल सरकार आपल्या विरोधकांना ठेचते हे लोकांसमोर आलं.
पण मुद्दा आहे की याच्यातनं हे आंदोलन शांत होणार आहे का? कारण आपल्याला आठवत असेल बांगलादेशमध्ये असंच झालं. आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्याला सुरुवात झाली आणि आरक्षणाचा मुद्दा तोही खरंच किती हे होता का? कारण आरक्षण हसीना सरकारनेच रद्द केलं होतं 2018 साली. मग ते उच्च न्यायालयाने पुनर्प्रस्थापित केलं. ते पुन्हा सरकारने रद्द केलं. सर्वोच्च न्यायालयाने त्याला संमती दिली, पण आंदोलनकर्ते ऐकायला तयार नव्हते आणि त्याच्या विरुद्ध सरकारने जी काही यंत्रणा वापरली, त्यांना रझाकार म्हटलं, त्यातनं त्यांच्या संतापाचा जो विस्फोट झाला. आता सोयीनुसार तुम्ही म्हणू शकत नाही की तो जो विस्फोट झाला तो लोकशाहीचा एक ज्वलंत उदाहरण होतं आणि तिथे झालं तसं इथे होणार हे तुम्हीच म्हणत होतात. पण आता तिथे झालं ते दिल्लीत व्हायच्या ऐवजी तिथे झालं तसं कलकत्त्यात व्हायला लागलं. मग मात्र तुम्ही म्हणायला लागलात नाही नाही नाही, हे सगळं अमेरिकेचं षडयंत्र आहे, हे भाजपाचं षडयंत्र आहे, भाजप स्वतः ममता बॅनर्जींना हरवू शकत नाही तर विद्यार्थ्यांना पुढे करून हे सगळ्या गोष्टी करतो. हे विद्यार्थी नाहीच आहेत, हे सगळे भाजपाचेच कार्यकर्ते आहेत, भाजपा रडीचा डाव खेळतोय वगैरे वगैरे सगळं आता आरोप करायला सुरुवात होतील. याच नेत्यांनी संजय राऊतांपासून अखिलेश यादवपर्यंत शेख हसीनांचं जे झालं तेच मोदींचं होणार अशा प्रकारच्या वल्गना केल्या होत्या. बंगालमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, पण तिथे पैसा खायला आपल्यासारखं सिंचन, गृहनिर्माण, नगर विकास, अशी म्हाडा अशी 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 पूर्ण तिथे नाहीये. कारण हे गरीब राज्य आहे. म्हणजे तिथे मी ऐकलं अजूनही 7वा काय 5वा का 6वाच वेतन आयोग लागू आहे. म्हणजे सरकार तिथे नवीन वेतन आयोग, आपल्याकडे केंद्र सरकारने केल्या वेतन आयोग लागू केला जातो, बंगालमध्ये अजूनही मागचाच वेतन आयोग चालू आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे, कारण माझ्या ओळखीचे माझे अनेक बंगाली मित्र मैत्रिणी आहेत. आज बंगालमध्ये परिस्थिती आहे की मुलगा मुलगी 15-16 वर्षाचं झालं की घरच्यांना अलविदा करायचं, टाटा बाय बाय करायचं आणि बंगाल सोडायचं, कारण बंगालमध्ये भविष्य नाहीये. अड्डा जमवून बसणं कुठल्या तरी चहाच्या दुकानात, कॉफीच्या दुकानात, बौद्धिक चर्चा करणं, कारण बेकार बसलेल्या लोकांना बौद्धिक चर्चा करायला भरपूर वेळ असतो पण कोणाला काम नाही. आणि तिकडे डेंटिस्ट वगैरे असे जे लोक असतात त्यांनाही 15,000 16,000 पगारात, म्हणजे तुम्हाला डॉक्टर मिळतात ज्या पगारात आपल्याकडे रिक्षावाले टॅक्सीवाले काम करायला तयार होत नाहीत. घरात डोमेस्टिक हेल्प म्हणतात, पूर्ण वेळ काम करणारी बाई घरात काम करत नाही. ज्या पैशात त्या पैशात तुम्हाला सुविद्य लोक मिळतात. आणि तरी देखील बंगालमधनं लोकांचं प्रचंड प्रमाणावर स्थलांतर चालू आहे. आणि हे बंगाली तिकडनं इकडे येतात आणि मग इकडे बंगालमध्ये लोकशाही पाहिजे, बंगालमध्ये अमुक पाहिजे तमुक पाहिजे असं हे करत राहतात. पण याच्या मागे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ज्या मार्क्सवाद्यांना, कम्युनिस्टांना हकलायला ममता बॅनर्जींनी तिथे काय माटी मानुष घोषणा देऊन व्यवस्था बदलली, त्यांनी तिथे कम्युनिस्टांपेक्षा वाईट व्यवस्था लागू केली. आणि आता जेव्हा ही व्यवस्था 13-14 वर्ष सत्तेत आहे तेव्हा त्याच्या विरुद्ध जो आक्रोश होता तो होताच. आणि भाजपाने तो आक्रोश कॅपिटलाइज करून तिथे विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. आणि पराभव झाल्यावर जी दडपशाही ममता बॅनर्जींनी केली ते बघता भाजपा इतक्या लवकरात लवकर आव्हान देऊ शकेल असं वाटत नाही. पण हा जो राग होता, हा जो संताप होता, तो बाहेर येणं स्वाभाविक आहे. ज्या गोष्टी बांगलादेशमध्ये घडतायत त्या गोष्टी बंगालमध्ये घडणं स्वाभाविक आहे. आणि या फक्त मी ममता बॅनर्जींनी कशा प्रकारे चिट फंडाचा घोटाळा केला, हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारचा घोटाळा चालू होता आणि तो दाबण्यासाठी हे सगळं केलं गेलं. ज्या माणसांनी बलात्कार केला, संजय काय त्याचं नाव विसरलो, घोष असं होते का रॉय होतं, संजय रॉय असं, त्यांनी त्याचा धंदाच हा होता हॉस्पिटलमधनं पैसे कमावणं, सरकारी हॉस्पिटलमधनं. आणि त्याला जर अटक केलं असतं तर हे सगळं बाहेर आलं असतं, म्हणून हे सगळं दाबायचा प्रयत्न केला गेला. आता तो राग रस्त्यावर येतोय, त्याचं नेतृत्व विद्यार्थी करतायत, तृणमूलचे कार्यकर्ते आरोप करतायत की हे सगळे भाजपाचे एजंट आहेत, भाजपाचे लोक आहेत. मोदी सरकारच, कदाचित मोदी सरकार CIA मदतीने, अमेरिकेच्या मदतीने करते असाही आरोप झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण यामध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यात आलेलं वितुष्ट तेही लपून राहत नाहीये.
आणि म्हणून म्हणलं बंगालमध्ये चाललंय ते महत्त्वाचंही आहे, आनंददायकही आहे आणि तेवढंच ते काळजी करायला लावणारही आहे. कारण असं जर विद्यार्थी रस्त्यात येऊन सरकारला जेरीस आणू शकत असतील तर मग बांगलादेशसारख्या गोष्टी भारतात घडतील की नाही याची चिंता वाटते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींकडे समाजातील अस्वस्थता आणि ती अस्वस्थता दूर कशी करायची, म्हणजे एकनाथ शिंदे सरकारसारखं, मोदी सरकारसारखं लक्ष्मी दर्शन योजना एकावर एक आणून ती अस्वस्थता दूर करायची का राजकीय नेतृत्वाने सामान्य लोकांशी संवाद साधायचा की बाबा रे तुमच्या अपेक्षा आहेत, वाढलेल्या आहेत, पण परिस्थिती अशी आणि या परिस्थितीत असंच करता येऊ शकतं. तो मार्ग शोधणं लोकशाही म्हणून आपल्याला आवश्यक आहे. नाहीतर ज्या गोष्टी बांगलादेशमध्ये झाल्या त्या बंगालमध्ये आता घडतात ते लोण वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी देशभर पसरू शकेल. त्याच्यामुळे राजकारण दूर ठेवून या विषयांवर एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. पण हे होणार नाही, कारण तेव्हा बांगलादेशात जी गोष्ट झाली तशी मोदींविरुद्ध व्हायला हेच लोक पुढाकार घेत होते. मग आता भाजपानी कशाला बंगालचा विचार करायचा? जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. अशाच प्रकारे ममता सत्तेवरनं आल्या आणि अशाच प्रकारे सत्तेवरनं गेल्या तर आश्चर्य वाटणार नाही. या विचाराने भाजपने काम केलं तर बंगालमधली परिस्थिती आगीतून फुफाट्यात जाणार हे मात्र नक्की आहे. हा विषय आपल्याला आवडला असेल, व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.